खुरपं लागलं विजेच्या तारेस, काही क्षणात होत्याचं नव्हतं. 13 वर्षीय ओंकारचा दुर्दैवी अंत. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथून एक अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. विजेच्या धक्क्यामुळे अवघ्या 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. पट्टणकोडोली येथील सम्राटनगर परिसरात राहणारा पैलवान ओंकार मोहन कांबळे वय 13 वर्ष याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ओंकार घराजवळ खुरप्याने खेळत होता. खेळत असताना त्याने भिंतीवर खुरपे मारले, मात्र भिंतीलगत अगदी कमी उंचीवर असलेल्या विजेच्या तारेस खुरप्याचा स्पर्श झाला. खुरप्याला लाकडी दांडा नसल्यामुळे विद्युत प्रवाह थेट खुरप्यामधून ओंकारच्या शरीरात गेला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का बसताच ओंकार जागीच कोसळला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने ओंकारला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले. ओंकारचे आई वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत साध्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबावर काळाने मोठा घाला घातला आहे. ओंकारला 2 भाऊ असून त्याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सम्राटनगरसह संपूर्ण पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून विद्युत सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याची मागणीही होत आहे. अवघ्या 13 वर्षाच्या निष्पाप मुलाचा असा दुर्दैवी अपघातात मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. संबंधित यंत्रणांनी अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने दखल घेऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.